नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे. कंबाईन पूर्व परीक्षा ती जी 14 जूनला होणार आहे त्याचं नोटिफिकेशन आलेलं आहे आणि 552 ह्या पोस्ट सध्या या नोटिफिकेशनमध्ये आहेत आणि आपण फॉर्म भरत असाल किंवा या ठिकाणी फॉर्म भरण्याची तयारी करत असाल, त्याचबरोबर तुम्ही अभ्यासाची सुद्धा तयारी करायला सुरुवात केली असेल. त्याचबरोबर अनेक जण या ठिकाणी मागच्या 2-3 वर्षापासून प्रिपरेशन करत असतात. तर सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे की ही पूर्वपरीक्षा आपल्याला क्रॅक करायची आहे आणि यामध्ये 65+ मार्क घ्यायचे. तर एकच मूलमंत्र असतो, तो म्हणजे काय आहे? आयोगाचे पेपर्स पाहणे. कुठल्याही क्लासचे पेपर न पाहता, सुरुवातीला या ठिकाणी कुठल्याही क्लासचे कुठलीही टेस्ट सिरीज न पाहता प्रायमरी जो सोर्स आहे तो म्हणजे या ठिकाणी PYQs आणि सेकंडरी प्रॅक्टिससाठी तुम्हाला काय आहेत? विविध प्रकारचे टेस्ट सिरीज आहेत. आपल्याकडे पण आहे, इतरांकडे सुद्धा टेस्ट सिरीज आहे. पण प्रायमरी जो सोर्स आहे तो म्हणजे काय आहे? PYQ. आयोगाचे जे PYQs आहेत हे काय आहे? आयोगाचा मिरर आहे, आरसा आहे आणि जे आपल्याला या ठिकाणी योग्य प्रकारचं डायरेक्शन देण्याचं काम जे आहे ते PYQs करतात. त्यामुळं तुम्ही PYQs ॲटलिस्ट 2013 पासून ते 2025 पर्यंतची PYQची ओरिजिनल प्रिंट काढणं गरजेचे आहे. जसं या ठिकाणी ही ओरिजिनल प्रिंट आहे, तर ओरिजिनल PDF आहे. तर या PDF ची जी पूर्ण फाईल जी आहे ते आपण डायरेक्शन अकॅडमीच्या टेलिग्रामला टाकलेली आहे, ती तिथून डाउनलोड करून घ्या, प्रिंट काढा आणि दररोज या ठिकाणी हे पेपर सॉल्व्ह करा. कारण आयोगाचे पेपर आयोगाच्या फॉर्मॅटमध्ये पाहणे म्हणजे काय आहे? ते एक लँग्वेज शिकणे. ओके, कारण तुम्हाला या ठिकाणी जी प्रश्नाची भीती असते ती भीती जर काढून टाकायची असेल तर आयोगाचे पेपर आयोगाच्या फॉर्मॅटमध्ये सोडवण्याची प्रॅक्टिस करा. ओके, नो डाऊट यातले काही प्रश्न येतील, काही येणार नाही. पण PYQ मधून नेमकं काय पाहायचं आहे, काय शिकायचं आहे, तर आयोगाचा नेमका पॅटर्न कसा आहे, कसा बदलत जात आहे, नेमकं त्या पॅटर्नला धरून आपल्याला कसा अभ्यास करायचा आहे हे शिकणं गरजेचं आहे. आणि हे जर न शिकता तुम्ही फक्त पुस्तकच वाचत बसले, नुसतं या ठिकाणी पाठच करत बसले, भूकंपटेच करत बसले, तर या परीक्षेमध्ये जेवढे आपल्याला स्कोअरची अपेक्षा असते तेवढा स्कोअर येत नाही. रिझन आहे, आपण या ठिकाणी PYQचं विश्लेषण स्वतः करणं गरजेचं आहे. मग ते कशा पद्धतीने करायला पाहिजे याचं डिस्कशन आपण आज करू, की नेमकं कोणता अप्रोच असायला पाहिजे. आज आपण या ठिकाणी इकॉनॉमिक्सच्या बाबतीत बोलणार आहोत की 2025चा हा पेपर आहे आणि 2025 पासून आपण मागे जाणार आहोत. सगळे पेपर आपण कव्हर करू 2013 पर्यंत. ठीक आहे, सर्व सब्जेक्ट होणारे सर्व फॅकल्टीज या ठिकाणी तुम्हाला हे पेपर डिस्कस करतील. त्याचबरोबर तुम्हाला योग्य दिशा देण्यासाठी, योग्य डायरेक्शन मिळण्यासाठी डायरेक्शन अकॅडमीने दिशा 2.0 ही बॅच लॉन्च केलेली आहे आणि या बॅचला मागच्या 3 दिवसामध्ये अत्यंत उदंड असा प्रतिसाद आहे. 1,500 पेक्षाही जास्त विद्यार्थ्यांनी एनरोल केलेली आहे आणि ओरिजिनल जी फी आहे ती आहे 2,999. परंतु सध्या आपण काही दिवसासाठी याच्यावर या ठिकाणी भरघोस अशी सूट ठेवलेली आहे, ती म्हणजे 499. आता हे 499 फी कमी आहे म्हणून काही कंटेंट कमी आहे असं बिलकुल नाही. कंटेंट पहा, त्यामध्ये या ठिकाणी पूर्ण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स असतील, टेस्ट सिरीज सुद्धा असेल, काही पेपर आपण सेक्शनल पेपर सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करतो. जसं एक्झाम्पलमध्ये सायन्सचे जवळपास 1000 क्वेश्चन ते या ठिकाणी स्टेट बोर्डवर आधारित आहेत, आपण ते क्वेश्चन प्रोव्हाइड करतोय तुम्हाला. त्याचबरोबर या ह्याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट PDF सुद्धा दिल्या जाईल, करंटचे लेक्चर सुद्धा होतील. अशी परिपूर्ण बॅच या ठिकाणी सध्या सुरू आहे. त्यासाठी तुम्हाला ॲप डाउनलोड करायचं आहे आणि ॲप डाउनलोड केल्यानंतर सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल. जर इन्फॉर्मेशन मिळण्यामध्ये काही या ठिकाणी प्रॉब्लेम आला, क्रिटिकल किंवा या ठिकाणी काही क्युरी असेल तर खाली नंबर सुद्धा दिलेले आहे, त्यावर तुम्ही बिंदास कधीही फोन करा. ओके, चला आता यामध्ये हा जो पेपर आहे, हा पेपर आहे या ठिकाणी कंबाईन प्री ओके बी 2025चा हा पेपर आहे. ठीक आहे, आता या पेपरमध्ये आपल्याला इकॉनॉमिक्सच्या बाबतीत आपण नेमकी स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, कशा पद्धतीने अप्रोच ठेवायचा हे पाहिजे. इकॉनॉमिक्समध्ये आपल्याला या ठिकाणी 15 क्वेश्चन असतात आणि 15 पैकी डेफिनेटली आपल्याला 12-13 पर्यंत जाता येतं. इव्हन या ठिकाणी काही वेळेस आपल्याला 15 पैकी 15 सुद्धा मार्क घेता येतात. ओके, पण 12-13 तर डेफिनेटली आहे. 2 ते 3 क्वेश्चन हे कोणालाही येत नाही, खूपच किचकट लेवलचे आले तर. मग या ठिकाणी पेपर आल्यानंतर बरेच या ठिकाणी व्यक्ती महान व्यक्ती सांगतात की ह्याच्यातून आलं त्याच्यातून आलं आणि एखादा शब्द त्यामध्ये असतो. ठीक आहे, त्यामुळे 3 क्वेश्चन हे कोणीही सांगू शकत नाही. जर सोपे आले तर ऑब्व्हियसली या ठिकाणी 15 पैकी 15 येतील. जर थोडी डिफिकल्ट लेवल असेल तर या ठिकाणी तुम्हाला 12 ते 13 क्वेश्चन यायलाच पाहिजे आणि येतात. ठीक आहे, आता यामध्ये हा पेपर आहे 2025चा. आता यामध्ये अटल इनोव्हेशन मिशन जे आहे हे 2016चं आहे. ओके, तर यामध्ये हे अटल इनोव्हेशन मिशन सुरू केलं होतं. ओके, आता हे अटल इनोव्हेशन मिशन जे आहे ते नीती आयोगाच्या माध्यमातून या ठिकाणी हे मिशन सुरू केलं होतं, अटल मिशन इनोव्हेशन मिशन. आता हा जो आहे हा केंद्र सरकारचा पुढाकार होता.
आपण या ठिकाणी आपला हेतू काय आहे, प्रश्न कसे विचारले जातात, आपल्या ह्याच्यावरून काय शिकायचं आहे आणि आपला द एरिया किंवा द पेरिफेरी ऑफ स्टडी, ओके, सब्जेक्ट्स पेरिफेरी कशी असली पाहिजे हे आपल्याला पाहायचं आहे. मग यामध्ये या ठिकाणी इकॉनॉमिक्सचा क्वेश्चन आहे, परंतु क्वेश्चन कसा आहे तर करंट रिलेटेड आहे. ओके, करंट रिलेटेड. परंतु हे सुद्धा या ठिकाणी काय आहे की हे जे अटल इनोव्हेशन मिशन आहे यामध्ये केंद्र शासनाचा पुढाकार. आता ही जी घटना आहे ही या ठिकाणी की 2024ला, आता पेपर 25चा आहे तर 2024मध्ये या ठिकाणी याच्या संदर्भात काही अहवाल आला होता. तर त्यामुळे हा क्वेश्चन आहे की अटल इनोव्हेशन मिशन हा केंद्र शासनाचा पुढाकार आहे. बरोबर आहे की केंद्र शासनाचा हा पुढाकार आहे. आणि दुसरं या ठिकाणी अटल इनोव्हेशन मिशन हे नवनिर्माण आणि उद्योजकता परिसंस्था उभारण्यास कारणीभूत आहे. या माध्यमातून काय आहे, इनोव्हेशन आणि एंटरप्रेन्योरशिप जे आहे ते डेव्हलप करायचे आहे, असा याचा हेतू आहे. आता हा जो प्रश्न आहे बेसिकली काय आहे, तर हा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी नीती आयोगाच्या बाबतीत आहे. त्याचबरोबर हा जो क्वेश्चन आहे करंट रिलेटेड आहे आणि हा क्वेश्चन काय आहे उद्योजकतेच्या बाबतीमध्ये आहे. म्हणजे आपल्याला त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे उद्योजकता. त्यामुळं उद्योजक या चॅप्टर मध्ये प्रश्न कसे असणार आहेत की उद्योजकता बाबतीमध्ये जे क्वेश्चन येतील ते कसे असणार आहेत, करंट रिलेटेड असणार आहेत. म्हणजे त्याचं करंटचं रिलेशन हे महत्त्वाचं असेल. मग त्यामुळं की तुम्हाला उद्योजकतेच्या बाबतीमध्ये मागच्या साधारण 6 महिन्याचा जो काही रेफरन्स आहे, 6 महिने असू द्या किंवा 8 महिने असू द्या, त्याचा रेफरन्स तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर आपण सुद्धा या ठिकाणी तुम्हाला या बॅचच्या माध्यमातून उद्योजकताच्या संदर्भात काही स्पेशल उद्योजकता असेल तर किंवा इकॉनॉमिक्स असेल किंवा या ठिकाणी पॉलिटी असेल, ह्या दोन्हीलाही काय आहे हायली करंट रिलेटेड क्वेश्चन असतं. त्यामुळं इकॉनॉमिक्सचं स्पेशल करंट मागच्या 6 ते 8 महिन्याचं जे करंट आहे सब्जेक्ट स्पेसिफिक आणि यामध्ये स्कीम्स असतील किंवा आपल्या टॉपिकला धरून असेल, जसं हा उद्योजकता टॉपिकला धरून आहे, तर त्या बाबतीत आपण निश्चित लेक्चर घेणार आहोत. त्याचा फायदा डेफिनेटली काय आहे 14 जूनच्या एक्झामला होणार आहे. ठीक आहे. त्यामुळं या ठिकाणी ह्याचं उत्तर काय आहे तर ए आणि बी आहे. आता उत्तर सगळ्यांना माहीत आहे, फक्त उत्तर शोधणे हा आपला हेतू नाही. उत्तर तर सगळ्यांनाच माहीत आहे. ठीक आहे. तर यामध्ये हा जो क्वेश्चन आहे हा या ठिकाणी काय आहे तर उद्योजकता या चॅप्टरला आपण कनेक्ट करू शकतो. ठीक आहे. त्याचबरोबर नीती आयोगाला सुद्धा कनेक्ट करता येतो. त्यानंतर यामध्ये पुढे आहे की भारतीय आर्थिक सर्वेक्षण किंवा आर्थिक पाहणी अहवाल. आता आर्थिक पाहणी अहवाल कधीचा आहे 22-23चा आहे. ठीक आहे. तसं आर्थिक पाहणी अहवाल जो आहे तो या ठिकाणी यावर्षीचा म्हटलं तर काय येणार आहे 2024-25चा आहे. ठीक आहे. तर आपल्याला ॲटलिस्ट आता यावर्षीची परीक्षा आहे तर 24-25चा आपल्याला डेफिनेटली माहीत पाहिजे आणि 23-24 मधल्या काही गोष्टी. आता ह्याच्यामध्ये प्रश्न जो विचारलेला आहे तो प्रश्न कशाच्या बाबतीत आहे, मेक इन इंडियाच्या बाबतीत आहे. ओके, मेक इन इंडिया अंतर्गत खालीपैकी कोणत्या उपकेंद्राचा समावेश आहे. ओके, उपकेंद्राचं. मग आता हे सुद्धा काय आहे, हा सुद्धा या ठिकाणी उद्योग चॅप्टरच्या बाबतीमध्ये आहे. ठीक आहे. तो उद्योग जो चॅप्टर आहे तो हायली या ठिकाणी कसा आहे की हायली करंट रिलेटेड आहे, कारण त्यात अनेक प्रकारच्या स्कीम असतात. सरकार विविध प्रकारचं काय आहे ध्येय धोरण बदलत असतं, विविध प्रकारचे रिपोर्ट्स येत असतात. ओके, त्या बाबतीमध्ये आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्यापैकीच हा प्रश्न आहे की मेक इन इंडिया अंतर्गत कोणत्या उपक्षेत्रांचा समावेश होतो. आता यामध्ये पोलाद आहे, व्यायामशाळा उपकरणं आहेत, त्याचबरोबर खेळणी आहे आणि मत्स्यपालन आहे. ओके, तर यामध्ये वरीलपैकी सर्व जे उपकरणं आहे किंवा ह्याचा सगळ्यांचा समावेश काय आहे यामध्ये होत असतो. त्यामुळं फक्त आपल्याला यामध्ये उत्तर पाहणे हा हेतू नाही, तर प्रश्न कसे आहेत हे समजून घेणे. त्यामुळे याला समोर ठेवून तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्यामुळे दररोज पेपर पहा, आयोगाचे पेपर पाहणं गरजेचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघू. पुढचा जो क्वेश्चन आहे तो या ठिकाणी आता केंद्र सरकारचा हा जो डेटा आहे हा हायली फॅक्च्युअल डेटा आहे. ओके, हायली फॅक्च्युअल डेटा आहे. आता यामध्ये ही जर आकडेवारी आपल्याला माहीत असेल तरच काय आहे हे शक्य आहे, अदरवाईज या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देणं शक्य नाही. तर एखादा प्रश्न जो आहे हायली या ठिकाणी फॅक्च्युअल असतो तर केंद्र शासन मान्यताप्राप्त स्टार्टअपमध्ये अखिल भारतीय स्तरावर मार्च 2024 पर्यंत महाराष्ट्र राज्याचा हिस्सा. ओके, आता ह्या ठिकाणी स्टार्टअपच्या बाबतीत पॉलिसी केंद्र सरकारची आणि त्यामध्ये महाराष्ट्राचा जो हिस्सा आहे आणि विचारलेला आहे मार्च 2024 पर्यंत. म्हणजे याचा अर्थ काय आहे, परीक्षा 2025ची आहे, म्हणजे मागचं साधारण 1 वर्षाचं जे करंट आहे ते आपल्याला माहीत असायला पाहिजे. ठीक आहे. तर हे जे आहे या ठिकाणी किती आहे 19% आहे. परंतु हे जर पाठ असेल
तरच हे शक्य आहे, अदरवाईज या ठिकाणी आपल्याला इथं गोळ्या मारून काही अर्थ नाही. अशा प्रकारचा प्रश्न सोडून देणे हे कधीही योग्य असेल. जर या ठिकाणी एवढी कन्सेप्च्युअल माहिती म्हणजे एवढी जर फॅक्च्युअल डेटा तुमच्या डोक्यात असेल तरच हे सॉल्व्ह करा, अदरवाईज लिव्ह इट. आणि एखादा प्रश्न सोडला म्हणजे या ठिकाणी 15 क्वेश्चन जातील असं बिलकुल नाही. एखादा क्वेश्चन जर सोडला तर आपले बाकीचे 12 क्वेश्चन जे आहेत, ओके, आपल्याला जे काही टॅकल करायचे आहेत ते इझिली आपल्याला काय करता येतील, चेस करता येतील. नेक्स्ट 24 नंबरचा जो क्वेश्चन आहे, आता हा जो क्वेश्चन आहे पारंपरिक क्वेश्चन आहे की 19 जुलै 1969 रोजी किती खाजगी व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. आता यामध्ये हे 1969ची गोष्ट जर पाहिली तर या ठिकाणी 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं आणि ज्या बँकांचं भांडवल कॅपिटल किती होतं 200 या ठिकाणी जो भांडवल किती होतं 50 कोटी होतं. ओके, ज्या बँकांचं कॅपिटल 50 कोटी होतं, ओके, 50 कोटीपेक्षा जास्त होतं, त्यांचं या ठिकाणी काय करण्यात आलं, राष्ट्रीयकरण करण्यात आलं. तेव्हा या ठिकाणी होत्या इंदिरा गांधी ह्या पंतप्रधान होत्या. आता हे जे आहे या ठिकाणी 19 जुलै 1969ला पहिल्यांदा राष्ट्रीयकरण करण्यात आलं. दुसऱ्यांदा राष्ट्रीयकरण 1980ला करण्यात आलं. त्यावेळेस सुद्धा इंदिरा गांधीच होत्या. 6 बँकांचं राष्ट्रीयकरण आणि ज्यांच्या ठेवी किती होत्या 200 कोटी रुपयापेक्षा जास्त ज्यांच्या ठेवी होत्या अशा 6 बँकांचं नॅशनलायझेशन करण्यात आलं. ओके, म्हणजे याचा अर्थ काय आहे की आपल्याला या ठिकाणी बँकिंग व्यापारी बँका किंवा बँक या चॅप्टरवर कंपल्सरी 1 किंवा 2 प्रश्न असतात. सिंपल प्रश्न असतात, ओके, काही खूप हायली म्हणजे या ठिकाणी खूप काही कन्सेप्च्युअल नसतात, फॅक्च्युअलच असतात. आणि याच्यामध्ये बऱ्याच वेळेस काय होत असतं किंवा काही बँका ज्या आहेत त्या मर्ज होत असतात, विशेषतः सरकारी बँका. खाजगी बँकावर आपल्याला प्रश्न असतो, खाजगी बँकावर प्रश्न नसेल तर आपल्याला नसतो, तर सरकारी बँकावर आपल्याला असतो. मग सध्या जर पाहिलं तर या ठिकाणी सरकारच्या बँका जर म्हटलं, ओके, किंवा या ह्याच्यामध्ये सरकारी बँका जर आपण म्हटलं तर किती येणार आहे, यामध्ये सरकारी बँका येतात टोटल 12. ओके, 12 सरकारी बँका आहेत. ओके, तर यामध्ये की सार्वजनिक क्षेत्रातील बँका म्हणजे किती आहेत 12. आणि दुसरा प्रश्न विचारला की राष्ट्रीयकृत बँका किती आहेत, नॅशनलाइज बँका किती आहेत, तर त्या किती आहेत 11 आहेत. ओके, म्हणजे एक जी बँक आहे SBI, ओके, SBI ही काय आहे, ही सरकारी बँक आहे, ही राष्ट्रीयकृत बँक नाही. का नाही, तर या ठिकाणी सुरुवातीला SBI ही जी होती ना ही RBI घेतली होती, बरोबर. नंतर या ठिकाणी ही भारत सरकारकडे ट्रान्सफर करण्यात आली RBI मार्फत. त्यामुळे इथे जर जस्ट ट्रान्सफर हे या ठिकाणी की इथं राईट्स फक्त सरकारकडून या ठिकाणी कोणाला म्हणजे RBI कडून सरकारला गेलेले आहेत. RBI सुद्धा सरकारचीच आहे, त्यामुळे ह्याला राष्ट्रीयकरण म्हटलं जात नाही. राष्ट्रीयकरण म्हणजे काय, एखादी प्रायव्हेट बँक इन्स्टिट्यूशन जर सरकारनं विकत घेतली तरच त्याला राष्ट्रीयकरण असं म्हटलं जातं. ठीक आहे, त्यामुळे काय आहे याचं उत्तर असणार आहे 14. आणि इथं 12 हा संदर्भ लक्षात ठेवायचा की आपल्या सार्वजनिक क्षेत्रातील बँका किती आहेत 12 आहेत. ठीक आहे, नंतर पुढचा क्वेश्चन बघू आपण 25 नंबरचा क्वेश्चन. हा सुद्धा क्वेश्चन काय आहे या ठिकाणी किंवा बँकेच्या रिलेटेड आहे. ठीक आहे, बँकिंग क्षेत्र. आता यामध्ये हे 31 मार्च 2025 रोजी भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका. ओके, आता यामध्ये आपण पाठ केलेला आहे की सार्वजनिक क्षेत्रातील बँका किती आहेत 12 आहेत. ओके, म्हणजे सीचं काय आहे आपल्याला या ठिकाणी 2 बघायचं आहे, सीचं 2 म्हणजे कुठं आहे 3 नंबर. आता या ठिकाणी बँकिंग नियंत्रण कायदा जो आहे याचं काम काय आहे, बँक रेग्युलेशन ऍक्ट 1949. तर हा कशासाठी आहे, मध्यवर्ती बँकेचे नियमनाचे अधिकार. RBI जी आहे ती या ठिकाणी कंट्रोलिंग अथॉरिटी आहे जी व्यापारी बँकावर कंट्रोल करण्याचं काम करते. तर त्या संदर्भात हा कायदा आहे 1949चा. त्यानंतर बँकांचं राष्ट्रीयकरण. आता बँकांचं राष्ट्रीयकरण करायचं आहे, 2 वेळेस या ठिकाणी राष्ट्रीयकरण झालेले 69, 80. तर यामध्ये राष्ट्रीयकरणाचा जो हेतू आहे तो म्हणजे सामाजिक उद्देश असतो की जी बँकाच्या सोयीसुविधा आहेत, बँकिंग आहे, बरोबर, तर ह्या शेवटच्या टप्प्यापर्यंत शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. तर त्यासाठी या ठिकाणी बँकांचं राष्ट्रीयकरण केलं जातं. ज्या कारणानं बँक ही ग्रामीण भागामध्ये सुद्धा जाते. जर खाजगी बँक असेल तर ती फक्त प्रॉफिटचा विचार करते, ती ग्रामीण भागात जात नाही. जर प्रॉफिट असेल तरच ती ग्रामीण भागात जाते, परंतु नॅशनलाइज बँकेत तसं नाही. जर प्रॉफिट नसलं तरी सुद्धा या ठिकाणी तिला जावं लागतं. ओके, कारण काय आहे या ठिकाणी की बँकाचा जो उद्देश आहे, ओके, बँक राष्ट्रीयकरण हा काय आहे एक प्रकारचा सामाजिक उद्देश असतो. ठीक आहे, नंतर शाखा विस्तार काय आहे, शाखा विस्तार म्हणजेच काय आहे, ठेवीचे अधिक संकलन करणे. शाखा विस्तार म्हणजे या ठिकाणी एक बँक आहे, एका बँकेच्या 10 शाखा आहे, मग त्या 10 शाखेमधून काय होणार आहे, ठेवी गोळा होणार आहेत. तर त्यांचा उद्देशच असतो या ठिकाणी किंवा ठेवीचे अधिक संकलन करणे. तर उत्तर काय येणार आहे 3 येणार आहे. म्हणजे हा चॅप्टर काय आहे बँकिंगला कनेक्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण बघू. तर आता यामध्ये
हा जो चॅप्टर आहे थोडा ॲग्रीच्या बाबतीमध्ये आहे आणि यामध्ये या ठिकाणी की इथोपियाच्या बाबतीमध्ये हा प्रश्न आहे आणि करंट रिलेटेड आहे. तसं पाहिलं त्यामध्ये खाली विधाने विचारात घ्या. 2021-22 मध्ये भारताचे अन्नधान्याचे उत्पादन 315.7 दशलक्ष टन विक्रमी पातळीवर पोहोचले. आता एक लक्षात ठेवायचं असा फिगर म्हणजे 99.99% अशा जर फिगर आल्या, अशा जर या ठिकाणी फॅक्ट्स आल्या तर हे स्टेटमेंट 100% काय असतं, बरोबरच असतं. ठीक आहे, अशा दे फॅक्ट, कारण त्यांना बिलकुल आपल्याकडून अपेक्षा नाही की 315.7 दशलक्ष टन हे तुम्ही पाठ करावं. ठीक आहे, त्यामुळं असे जे स्टेटमेंट येतात त्या या ठिकाणी हे वेग स्टेटमेंट हमेशा काय असतात, या ठिकाणी बरोबरच असतात. ठीक आहे. दुसरं, भारताची ज्वारी वगळता तृणधान्याची उत्पादकता ही इथिओपियापेक्षा जास्त आहे नाही, तर या ठिकाणी ही इथिओपियापेक्षा काय आहे, कमी आहे. ओके, त्यामुळं या ह्याच्यामध्ये हे जे आहे हे बरोबर आहे. नेक्स्ट, आता आपल्याला इथं जोड्या लावायचा प्रश्न आहे. अगदी सिंपल आहे, जे आपल्या ओळखीचं आहे पटकन ते आपण समजून घ्यायचं की आपल्या ओळखीचं काय आहे. आता एक तर काय आहे यामध्ये आपल्या ओळखीचं काय आहे, या ठिकाणी वित्त आयोग आहे. जे सोपं आहे ते आधी बघून घ्यायचं. वित्त आयोग, फायनान्स कमिशन, 16 वित्त आयोग सध्या या ठिकाणी त्याच्या शिफारशी सुरू आहे. ठीक आहे, तर यामध्ये वित्त आयोग किती आहे, 280, म्हणजे या ठिकाणी डीचं 4. डीचं 4 कुठे येणार आहे, या ठिकाणी, म्हणजे उत्तर डायरेक्टच निघतं आपल्याला. तर बऱ्याच वेळेस काय होत असतं बघा, असे जे आहेत किंवा की आपल्याला साधे प्रश्न असतात की त्याचे उत्तरं आपल्याला सहज प्राप्त होतात, त्यामुळे आपला टाइम वाचत असतो. तर यामध्ये 280 जे आहे या ठिकाणी वित्त आयोग आहे. त्यानंतर 112 जे आहे सार्वजनिक वित्त, म्हणजे या ठिकाणी की ज्याला आपण काय म्हणतो, बजेट असं म्हणतो. ओके, बजेट. परंतु बजेट हा जो शब्द आहे हा आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये कुठेही लिहिण्यात आलेला नाही. काय लिहितात मग, ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट, वार्षिक वित्तीय विवरण पत्रक असं या ठिकाणी लिहिलेलं आहे. ठीक आहे, तर आर्टिकल 112 केंद्राचा अर्थसंकल्प. त्यानंतर यामध्ये 151 आहे लेखा अहवाल आहे आणि 267 जो आहे तो आकस्मिक निधी आहे. 267 जो या ठिकाणी कॉन्टिंजेन्सी फंड आहे आणि तो कोणाच्या हातामध्ये असतो, तो असतो राष्ट्रपतीच्या हातामध्ये किंवा राज्याच्या बाबतीमध्ये काय आहे, राज्यपालाच्या हातावर. ठीक आहे, तर हे झालं एखादा प्रश्न आपल्याला असा या ठिकाणी कलम किंवा आर्टिकल जे इकॉनॉमिक्सच्या रिलेटेड आहेत त्यावर प्रश्न विचारला जातो. त्यानंतर हमखास ज्याच्यावर प्रश्न येतो ते म्हणजे रिझर्व्ह बँक. ओके, एक प्रश्न ठरलेलाच आहे. ओके, त्यामुळं रिझर्व्ह बँकेच्या बाबतीत काय करायचं आहे की रिझर्व्ह बँकेची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर या ठिकाणी महत्त्वाची जी इन्फॉर्मेशन आलेली असेल, अपडेटेड असेल, ते आपण या ठिकाणी काय करायची आहे की समजून घ्यायची. याच्यावर सुद्धा या ठिकाणी एक लेक्चर गेली मी की त्या वेबसाईटवर जेवढी काही इन्फॉर्मेशन आहे जी आपल्या परीक्षेच्या रिलेटेड असेल ती या ठिकाणी एका लेक्चरमध्ये ती सगळी मी कव्हर करेन. ठीक आहे, आता यामध्ये की भारतीय रिझर्व्ह बँकद्वारे आर्थिक समावेशन कळफलक डॅशबोर्ड अंतर्दृष्टी मध्ये सुरू करण्यात आला. अंतर्दृष्टी हा जो डॅशबोर्ड आहे तर हा जून 2023 मध्ये सुरू करण्यात आला. आता हा फॅक्च्युअल डेटा आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे जाऊ आपण की राजकोषीय तूट. ओके, आता ही जी संकल्पना आहे ही अनेक वेळा विचारलेली आहे, राजकोषीय तूट. आणि दरवर्षीच्या बजेटमध्ये किंवा दरवर्षीच्या इकॉनॉमिक सर्वेमध्ये राजकोषीय तूट जी आहे ही दाखवली जाते. राजकोषीय तूट म्हणजे काय आहे की आपल्या तिजोरीमध्ये राजकोषीय तूट, फिस्कल डेफिसिट, तिजोरीमध्ये झालेली तूट. आता यामध्ये राजकोषीय तूट म्हणजे काय आहे, सरकारी कर्ज वगळता सरकारच्या एकूण खर्च व एकूण प्राप्तीमधील फरक. म्हणजेच काय आहे या ठिकाणी की राजकोषीय तूट म्हणजे काय आहे, सरकारचं जे काय सरकारनं घेतलेलं कर्ज आहे ते मायनस करायचं आहे आणि एकूण खर्च ओके आणि या ठिकाणी एकूण प्राप्ती जी आहे म्हणजे सरकारला मिळालेलं उत्पन्न आणि खर्च हे मायनस करायचे, पण त्यामध्ये काय आहे या ठिकाणी सरकारी खर्च पकडायचा नाही. तर यालाच या ठिकाणी राजकोषीय तूट असं म्हटलं जातं. बरोबर आहे. दुसरं, भांडवली खर्च व महसूल उत्पन्न यातील फरक हे नाही. तिसरं, महसुली खर्च व महसुली उत्पन्न. आता महसुली खर्च महसुली उत्पन्न जर म्हटलं तर या ठिकाणी काय येणार आहे मग इथं, महसुली तूट. ओके, महसूल तूट. जर महसुली खर्च जास्त झाला, महसुली उत्पन्न झालं तर काय होणार आहे, या ठिकाणी महसुली तूट निर्माण होणार आहे. ओके, त्यामुळं या ठिकाणी याचं उत्तर काय आहे, फक्त ए. आपल्याला ह्या ज्या कन्सेप्ट आहेत, राजकोषीय तूट असेल, त्याचबरोबर महसूल तूट असेल, प्रायमरी डेफिसिट तूट आहे, ओके, ह्या संकल्पना आपल्या क्लिअर असणं गरजेच्या आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट 30 नंबरचा जो क्वेश्चन आहे हा सुद्धा या ठिकाणी आरबीआयवर आहे. म्हणजे आरबीआयवर ठरलेलं आहे, म्हणजे आरबीआय तुम्हाला व्यवस्थितच करणं आहे. 1 ते 2 क्वेश्चन ठरलेच आहे. ॲटलिस्ट एक क्वेश्चन तर डेफिनेटलीच येणार. ठीक आहे, आता यामध्ये की आपल्याला हा दुसरा क्वेश्चन आहे आरबीआयवर की खालीपैकी कोणते आरबीआयचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मौद्रिक धोरणाची संख्यात्मक साधना आहे.
आरबीआयची मॉनिटरी पॉलिसी आहे. ओके, मॉनिटरी पॉलिसी म्हणजे काय आहे? टू कंट्रोल, टू रेग्युलेट द फ्लो ऑफ इन्कम किंवा फ्लो ऑफ रुपी. जो काही पैशाचा फ्लो आहे तो रेग्युलेट करण्याचं काम कोण करत असतं? आरबीआय करतं. मग ते रेग्युलेट करण्यासाठी काय आहे तर पत नियंत्रण करणे. ओके, पत नियंत्रण करणे, पत निर्मिती करणं हे कोणाचं काम आहे? बँकेचं आहे. त्याच्यावर कंट्रोल करणं हे आरबीआयचं काम आहे. आणि जर बँकेने खूप मोठ्या प्रमाणात पतनिर्मिती केली, पैशाहून पैसा तयार केला, तर महागाई वाढू शकते. ओके, त्यामुळं त्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. यासाठी आरबीआयची ही मॉनिटरी पॉलिसी असते की ज्या अंतर्गत या ठिकाणी पतनियंत्रणामध्ये संख्यात्मक साधने जे आहेत, एक तर संख्यात्मक असतात, दुसरे गुणात्मक साधने असतात. तर इथं संख्यात्मक साधनं कोणती आहेत विचारले. आणि संख्यात्मक मध्ये सुद्धा या ठिकाणी काय आहे की प्रत्यक्ष असतात आणि दुसरे काय आहेत अप्रत्यक्ष असतात. ओके, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असतात. आता यामध्ये संख्यात्मक साधनं विचारलेले आहे की विशिष्ट प्रकारच्या अग्रिमावर भेदभावपूर्ण व्याज आकारणे. ओके, मग हे जे आहे हे कोणतं आहे? हे गुणात्मक आहे. ओके, गुणात्मक हे विशिष्ट प्रकारच्या अग्रिमावर भेदभावपूर्ण व्याज आकारले जाते. ओके, हे गुणात्मक आहे. दुसरं रेपो रेट. ओके, रेपो दर हे कसं आहे? संख्यात्मक आहे, क्वांटिटेटिव्ह आहे. ओके, बरोबर आहे. पत अधिकृता योजना हे या ठिकाणी गुणात्मक आहे. त्यानंतर खुल्या बाजारातील खरेदी विक्री हे काय आहे? संख्यात्मक आहे. म्हणजे बी आणि डी हे काय आहे? संख्यात्मक साधनं आहे. ओके, ज्यामध्ये संख्येचा विचार करतो. आता हे जे आहे ओपन मार्केट ऑपरेशन म्हटलं जातं याला, की यामध्ये जी सिक्युरिटी आहे सरकार बँकेला, रिझर्व्ह बँकेला सिक्युरिटी देतं आणि त्या सिक्युरिटी जे आहे ती या ठिकाणी मार्केटमध्ये व्यक्तीला किंवा संस्थेला विकली जाते. आणि त्या माध्यमातून जर विकले, जे बॉन्ड जे आहे ते विकले, तर आरबीआयकडे पैसा येतो. ओके, आरबीआयकडे पैसा आला की या ठिकाणी काय होतं की जे मार्केटमधली जी लिक्विडिटी आहे ती सक होते, ती काढून घेतली जाते. त्यामुळं जे काही हे आहे म्हणजे महागाई आहे त्यावर नियंत्रण करण्याचं काम केलं जातं. आणि दुसऱ्या बाजूला काय आहे, जर मंदीची परिस्थिती असेल तर हे जे बॉन्ड्स आहेत ते रिटर्न घेतले जातात. त्यामुळे काय होतं की या ठिकाणी मार्केटमध्ये पैसा येतो की आरबीआयच्या मार्फत तो पैसा दिला जातो आणि बॉन्ड्स रिटर्न घेतले जातात. ठीक आहे, तर हे जे आहे या ठिकाणी हे संख्यात्मक साधनं आहे. तर उत्तर आहे हे 3. त्यानंतर नेक्स्ट की खालीलपैकी लेखापालनाची तत्वे आहेत. ओके, आता हे थोडं कन्सेप्च्युअल आहे बघा. ओके, लेखापालनाची तत्वे आहेत. एक तर काय आहे या ठिकाणी की ॲक्युरल प्रिन्सिपल आहे. ओके, जमा उपार्जित तत्व आहे. ओके, आता हे जे आहे हे 11वीच्या पुस्तकात मिळून जाईल तुम्हाला. ठीक आहे, तर हे जे आहे हे थोडं किचकट प्रकारचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर जमा उपार्जित तत्व, तो भौतिकवादी तत्व आहे, हे पण आहे. आर्थिक घटक तत्व आणि मौद्रिक एकक तत्व हे सुद्धा बरोबर आहे, वरीलपैकी सर्व. आता थोडा या ठिकाणी हा थोड्या हाय लेवलच्या कॅटेगरीमधला हा प्रश्न जातो. त्यानंतर सिंपल क्वेश्चन जो आहे अनेक वेळा विचारलेला आहे. ठीक आहे, की छापील पैशांचा वापर करून सरकार जेव्हा आपल्या अंदाजपत्रकातील तूट भरून काढते त्यामुळे वाढू शकते. काय वाढू शकते? आता सरकारनं काय करायचं? सरकारला तूट भरून काढायचे, तर सरकारकडे एक वन ऑफ द इन्स्ट्रुमेंट आहे ते म्हणजे काय? सरकार मोठ्या प्रमाणात पैसा छापतं. ओके, पैसा छापतं. आता पैसा छापल्यामुळे काय होतं की या ठिकाणी लोकांकडे तो पैसा जातो. म्हणजे तूट भरून काढायचं. समजा सरकारची 500 किंवा 1000 रुपयाची तूट झालेली आहे, सरकारनं प्रिंट केली, 500-500च्या नोटा काढल्या. आता त्या नोटा तूट भरले म्हणजे या ठिकाणी त्या नोटा ज्या आहेत ते लोकांकडे जाणार आहे. आणि लोकांकडे पैसा आला तर काय होणार आहे? तर या ठिकाणी समजा की सरकार पैसा छापतंय आणि त्या पैशाचा वापर काय आहे की या ठिकाणी तूट भरून काढण्यासाठी काढतंय. म्हणजे डिफिसिट भरून काढणे म्हणजेच या ठिकाणी काय आहे? मार्केटमध्ये पैसा ओतणे. मग पैसा जास्त झाला तर काय होणार आहे? ऑब्व्हियसली काय होणार आहे? चलनवाढ होणार आहे. त्यामुळं सरकारनं जर पैसे छापले आणि या ठिकाणी तूट भरून काढली तर त्यामुळे काय होत असतं? इन्फ्लेशन वाढत असतं. ठीक आहे, तर हा चलनवाढीच्या संदर्भाचा चॅप्टर आहे ज्यावर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट खालीलपैकी कोणते या ठिकाणी कर देय क्षमता तत्वाची आहे? कर देय क्षमता तत्व किंवा या ठिकाणी ॲबिलिटी टू पे प्रिन्सिपल. तर या ठिकाणी हे ॲबिलिटी टू पे प्रिन्सिपल जे आहे ना, तर हे ॲडम स्मिथ यांनी या ठिकाणी काही कसोट्या मांडलेल्या आहेत की जे काही टॅक्स आहे तो कशा प्रकारचा असला पाहिजे किंवा की टॅक्स जो आहे तो या ठिकाणी किंवा की व्यक्तीला भरण्या इतपत तो टॅक्स असावा. टॅक्स जो आहे तो या ठिकाणी काय आहे? कन्व्हिनियन्स असावा. ओके, यामध्ये काही कर कसोट्या ज्या आहेत ॲडम स्मिथमध्ये मांडलेल्या आहेत. तर यामध्ये कर देय क्षमता जी आहे तर हे नेमकं काय आहे? आता यामध्ये एक की उच्च उत्पन्न मिळवणारे आणि श्रीमंत व्यक्तीला
आयकर भरावा, बरोबर आहे की ज्याचं उत्पन्न जास्त त्याला आयकर जास्त. हेच काय आहे, कर देय क्षमता तत्व. म्हणजे या ठिकाणी ॲबिलिटी टू पे प्रिन्सिपल, म्हणजे या ज्या व्यक्तीची ॲबिलिटी आहे, ज्यानं जास्त इन्कम कमवलेलं आहे त्याला जास्त टॅक्स लावणं गरजेचं आहे. दुसरं, कमी उत्पन्न मिळवणारे गरीब लोकांना काय आहे, आयकरातून सूट देणे, ओके, जसं सरकार करतं हे सुद्धा बरोबर आहे. कारण त्यांची ॲबिलिटी टू पे म्हणजे त्यांचं इन्कमच तेवढं नाही की ते या ठिकाणी तुम्हाला पे करू शकतील. तर हे जे आहे ते काय येणार आहे या ठिकाणी ए आणि बी, हे दोन्हीही तत्व जे आहेत ते आपल्याला इथं दिसतात. आता यामध्ये मुद्दा काय आहे की तर ॲबिलिटी टू पे हे झालं. आता त्यानंतर सिंपल क्वेश्चन आहे की 16वा वित्त आयोग. ओके, 16वा वित्त आयोग कोण आहे, तर अरविंद पनगारिया आहे 16वा वित्त आयोग. त्या ठिकाणी 280च्या अंतर्गत दर 5 वर्षांनी प्रेसिडेंट या ठिकाणी काय आहे वित्त आयोगाची नेमणूक करतात. आणि सध्या या ठिकाणी की 16व्या वित्त आयोगाच्या शिफारशी सुरू आहेत. ओके, अरविंद पनगारिया. त्यानंतर ओके, पुढे हा जो क्वेश्चन आहे हा आरबीआयच्या बाबतीत आहे. ओके, तर यामध्ये हा जो प्रश्न आहे आरबीआयच्या बाबतीत आहे की भारतीय रिझर्व्ह बँकेने डिसेंबर 1997 मध्ये कृषी कर्जावरील उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती. ओके, आणि दुसरं, आर व्ही गुप्ता हे कृषी कर्जविषयक उच्चस्तरीय समितीचे काय होते, अध्यक्ष होते, जी 1997 मध्ये गठीत करण्यात आली होती. तर हे आता आरबीआयच्या बाबतीत आहे. तर योग्य विधान काय आहेत, दोन्हीही बरोबर आहे, दोन्हीही बरोबर आहेत. त्यानंतर ओके, लास्ट क्वेश्चन आहे या ह्याच्यामधला की आपला की लास्ट जो क्वेश्चन आहे तो काय आहे यामध्ये की 2024-25 च्या आर्थिक वर्षात, ओके, आर्थिक वर्षात सकल देशांतर्गत उत्पादन जीडीपी वाढीसह भारताचा विकास मजबूत राहील आणि वाढीचा मार्गावर सुरू राहण्याचा अंदाज. आता किती आहे या ठिकाणी आर्थिक वर्षामध्ये 6.5%. आता ही फॅक्ट फिगर तर आपल्याला या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आपण वाचलेली असते, त्यामुळे हे उत्तर या ठिकाणी आपल्यासाठी इझी असणार आहे. तर यामध्ये जीडीपी म्हणजे काय, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, म्हणजे देशाच्या सीमेच्या अंतर्गत जेवढ्या काही वस्तू आणि सेवा तयार केल्या जातात. आता तयार करणारा व्यक्ती भारतीय असू शकतो, विदेशी असू शकतो, त्यांनी तयार केलेले जे काही उत्पन्न आहे विदिन द टेरिटरी त्याला या ठिकाणी भारताचा जीडीपी असं म्हटलं जातं. ठीक आहे, तर 6.5 हे जे आहे हे उत्तर आहे. आता इथं लक्षात ठेवा, अशा प्रकारचे हे 15 क्वेश्चन आहेत. या 15 क्वेश्चनवरून नेमकं काय शिकायचं आहे, तर यामध्ये फक्त पाठ करून नाही चालणार, काही गोष्टी आपल्याला निश्चित काय आहे पाठ कराव्या लागतील, परंतु मॅक्सिमम गोष्टी ज्या आहेत ते कन्सेप्च्युअली क्लिअर असल्या पाहिजे, करंट रिलेटेड बाबी आपल्याला माहीत असल्या पाहिजे. ठीक आहे, तरच आपल्याला या ठिकाणी 15 पैकी 12 मार्क डेफिनेटली येतात. आणि 15 पैकी 15 कोणत्या पॉसिबिलिटीमध्ये येतील, जर प्रश्न सोपे असतील तरच आपल्याला या ठिकाणी कोणालाही 15 पैकी 15 येऊ शकतात. ठीक आहे, तर हे झालं या ठिकाणी इकॉनॉमिक्सच्या बाबतीमध्ये विश्लेषण, आणि बाकी सुद्धा या ठिकाणी आपण विश्लेषण घेऊ. त्याचबरोबर या ठिकाणी सध्या आपण दिशा बॅच लॉन्च केलेली आहे 2.0. तर याची जे मूळ फी आहे 2999 आहे, परंतु सध्या ऑफर सुरू आहे. 499 रुपयामध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स, संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर केला जाईल. त्याचबरोबर PDF, महत्त्वाच्या नोट्स, PPT नोट्स सुद्धा असतील, आणि टेस्ट सिरीज सुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहे. काही सब्जेक्टचे तुम्हाला या ठिकाणी चॅप्टर स्पेसिफिक क्वेश्चन सुद्धा अवेलेबल करून दिले जातील. अशी होलिस्टिक बॅच या ठिकाणी ड्युरेशन आहे 2 महिन्यात आपल्याला सगळा सिलेबस, सगळ्या गोष्टी कव्हर करायच्या. तर या ठिकाणी ज्यांना की 2 महिन्यामध्ये चांगला स्कोर करायचा आहे किंवा 2 महिन्यामध्ये हिमतीनं अभ्यास करायचा आहे, त्या सगळ्या डेडिकेटेड विद्यार्थ्यांसाठी ही बॅच अत्यंत महत्त्वाची आहे. आणि मागच्या 3 दिवसामध्ये ही बॅच आपण लॉन्च केलेली आहे, 3 दिवस झालं, आणि अगदी 1,500 पेक्षाही जास्त विद्यार्थी एनरोल झालेले आहेत. तर या बॅचचा डेफिनेटली फायदा तुम्हाला होईल. त्याचबरोबर तुम्ही सुद्धा जॉईन करायचं आहे आणि मित्रांना सुद्धा या ठिकाणी हा रेफरन्स पाठवायचा आहे. जर व्हिडिओ आवडला असेल, समजला असेल, तर या ठिकाणी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जर काही क्युरी असेल, काही प्रॉब्लेम असेल, तो सुद्धा शेअर करा. नंबर सुद्धा दिलेला आहे, आणि अभ्यास करा. थँक्यू, ऑल द बेस्ट.